नमस्कार, आपण पाहताय जी24 तास. मी कमलेश सुतारिया. विशेष आमच्या प्रस्तुतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका 5 टप्प्यांमध्ये झालेल्या अखेर संपलेल्या आहेत. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. पुढच्या 15 दिवसांनंतर महाराष्ट्राचं चित्र नक्की काय असणार हे तर स्पष्ट होणार आहे. सोबतच अर्थात देशाचं चित्र ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे. देशभरातल्या सगळ्या लोकसभा निवडणुकांचे बाकीचे टप्पे अजून बाकी आहेत, पण महाराष्ट्रात ज्या 5 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या 5ही टप्पे आज अखेरीस संपलेले आहेत. शेवटचा टप्पा जसं आपण म्हणतो क्लायमॅक्स मुंबईसोबत झाला आणि अर्थात त्या वादविवादांसोबत झाला. पुढचे 15 दिवस आता ज्यांचं भवितव्य हे EVM मध्ये बंद झालेलं आहे ते सगळे नेते जे उमेदवार आहेत ते आता आपल्या निकालाची प्रतीक्षा करतात आणि त्यांच्या इतकंच सोबत ज्याला इंग्लिशमध्ये बेटेड ब्रेथ म्हणतो अशा याच्याने अनेक नेते आता आपल्या भवितव्याची वाट बघतात. काय निकाल होणार आहेत, कुणाकडे कल जाणार आहेत, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. अर्थात निकाल नाही किंवा आपण कुठले कल इथे सांगणार नाहीत, पण कुठले कुठले मुद्दे गाजले, कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती महाराष्ट्रात मतदान झालं, या सगळ्या बाबींवर आपण इथे चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत काही विशेष पाहुणे देखील असणार आहेत. पुढची 15 दिवस अर्थात तुमच्या इतकीच आम्हालाही उत्सुकता असणार आणि या सगळ्या गोष्टींवरती आमची बारीक नजर असेल. नेते अर्थातच जी आम्हाला माहिती आहे अनेक नेते आपल्या फॉरेन टूर्सचे तिकीट त्यांचे ऑलरेडी बुक झालेले आहेत. पुढचे 15 दिवस ते शांततेत कदाचित थंड हवेच्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असेल, कारण 4 तारखेनंतर कदाचित राजकारण प्रचंड तापलेलं असेल. निकाल कसे येतात, काय येतात, ह्या सगळ्या बाबी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. निकालांची टक्केवारी कशी आहेत त्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत. म्हणून सुरुवातीला ही चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण साधारणपणे पहिल्या 4 टप्प्यांमध्ये आजची आकडेवारी अजून येणं बाकी आहे. अधिकृत आकडेवारी येईल तेव्हा आपण ती तुम्हाला अपडेटच करूया. सगळ्यात पहिले बघूया 4 टप्प्यांमध्ये कसं मतदान झालं, कशा प्रकारे ही टक्केवारी होती. सगळ्यात पहिले पहिला टप्पा जो महाराष्ट्रात झाला 19 तारखेला, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 63.71% महाराष्ट्रात मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात 62.71% मतदान झालं. देशात 66.71% मतदान दुसऱ्या टप्प्यामध्ये देशात झालं होतं. तिसरा टप्पा ज्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रात 63% मतदान बघायला मिळालं, 63.55%, तर देशात 65.68% मतदान. आणि चौथ्या टप्प्यामध्ये 62.21%, तर देशात 69.16% मतदान बघायला मिळालं. साधारणपणे 60%च्या वरच 60 ते 62-63% मध्ये मतदान राहिलं. तर ऑन अँड ॲव्हरेज महाराष्ट्रामध्ये 61% आसपास मतदान गेल्या 4 फेऱ्यांमध्ये राहिलं. आजचं मतदान कसं बाहेर, कारण अजूनही मतदान सुरू आहे. अनेक ठिकाणावरनं वेगवेगळ्या बातम्या येतात. मुंबईत जी आत्ताची ताजी माहिती आहे, मतदानाची वेळ संपलेली आहे, तरीसुद्धा अनेक ठिकाणी अजूनही रांगा आहेत. आणि दुपारी याच्यावरनं आपल्याला गदारोळ बघायला मिळाला, राजकीय आपल्याला याच्यावरनं वाकयुद्ध बघायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली. आदित्य ठाकरेंनी सकाळी ट्विट केलं आणि सांगितलं की अनेक ठिकाणी रांगा आहेत, बऱ्याच ठिकाणी संथ गतीने धीम्या गतीने मतदान होत होतं, त्यामुळे मतदार बऱ्याच ठिकाणी परत गेले, अशाही आशयाच्या तक्रारी आल्या. याला एक राजकीय वळण मिळालं. या सगळ्या बाबींमुळे आता ही शेवटची आकडेवारी कधी येते, मतदान कधी संपतंय याच्याकडे आपली नजर असेल. पण हे 4 टप्प्यांचा आम्ही तुम्हाला साधारणपणे आकडेवारी सांगितली, तर त्याचं ॲव्हरेज काढायला गेलं तर हा साधारणपणे 61-62% मध्ये हा ॲव्हरेज येऊ शकतो. आजच्या मतदानावरती डिपेंड आहे किती होतं. मुंबई कशा प्रकारे मतदान करतंय, मुंबईमध्ये किती टक्का मतदानाचा झाला. मुंबईकर बऱ्याचदा कमी प्रमाणात बाहेर येतात. मुंबईतला उच्चभ्रू वर्ग शनिवार, रविवार आणि सोमवारची सुट्टी आल्यामुळे बरेच जण बाहेर होते, ते परत आलेत का मतदान करायला, याच्यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे. पण फॅक्टर्स कुठले कुठले आहेत, ही निवडणूक ह्या 4 टप्प्यांची तुम्हाला आकडेवारी सांगितली. अनेक मुद्दे खरं तर या निवडणुकांमध्ये गाजले. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभर अनेक असे मतदारसंघ आहेत ज्यांची चर्चा झाली, अनेक मुद्दे असे ज्यांची देशभर चर्चा झाली. महाराष्ट्राकडे विशेष करून लक्ष दोन्ही पक्षांचं होतं. म्हणजे दोन्ही जे या निवडणुकांमधले समोरासमोर उभे असणाऱ्या ज्या आघाड्या आहेत, म्हणजे एक NDA आणि इंडिया, या दोघांमध्येही आपल्याला दोघांचंही लक्ष विशेष करून महाराष्ट्रात असल्याचं दिसून आलं. अर्थात उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे सगळ्यात मोठं राज्य आहे. उत्तर प्रदेशच्या 80 जागांनंतर महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्यामुळे अर्थातच महाराष्ट्राकडे लक्ष असणार. पण दुसरीकडे महाराष्ट्रात एक वेगळा राजकीय प्रयोग बघायला मिळत होता. 2019 मध्ये जे सत्तांतर झालं त्याच्यामध्ये जी वेगळी आघाडी आली होती महाराष्ट्रामध्ये, महाविकास आघाडी, ज्याच्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र होते. 2022 मध्ये या दोन्ही आघाड्या फुटली. या आघाड्यांमध्ये आपल्याला एक वेगळं परत एकदा ट्रेंड बघायला मिळाली. शिवसेना फुटली, शिवसेनेची 2 चक्र झाली. पुढच्या वर्षी राष्ट्रवादीची 2 चक्र झाली. 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी या निवडणुकांमध्ये होते. दोघंही वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये होते. एक राष्ट्रवादी एक शिवसेना ही काँग्रेससोबत होती, तर एक राष्ट्रवादी एक शिवसेना भाजपसोबत होती. बरीच गणितं बदललेली आहेत. कुठले कुठले मुद्दे गाजले हे आपण बघूया निवडणुकांमध्ये. कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा राहिली किंवा कुठले डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकत होते याची साधारणपणे आपण एक याच्यावरती नजर टाकूया. सगळ्यात पहिले बारामतीतली जी लढत होती, नणंद विरुद्ध भावजे, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातली लढत आपल्याला बघायला मिळाली. हे जे कौटुंबिक कलह होते. दुसरीकडे धाराशिवमध्ये धीर विरुद्ध भावजाई असा सामना आपल्याला बघायला मिळाला. याची देखील चर्चा देशभर झाली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता
भटकती आत्मावरनं टीका झाली होती. भटकती आत्मा पंतप्रधानांचा उल्लेख होता. त्याने नाव कोणाचं घेतलं नसलं तरीसुद्धा त्याच्यावरनं बरीच चर्चा झाली आणि आपण स्वस्त बसणार नाही असंही शरद पवार तेव्हा म्हणाले होते. तिसरा जो मुद्दा होता तो असली नकलीचा मुद्दा होता. असली शिवसेना नकली शिवसेना असा पंतप्रधानांच्या भाषणात उल्लेख होता. त्याच्यावरनं सुद्धा खूप आपल्याला उत्तरं प्रत्युत्तरं बघायला मिळाली. त्याच्यानंतर असली शिवसेना असली राष्ट्रवादी नकली राष्ट्रवादी असा देखील मुद्दा या काळात समोर आला. याची देखील खूप चर्चा झाली. जे मी मगाशी म्हटलं 2 शिवसेना. अंतर्गत कलह कुठे कुठे बघायला मिळाले. धुसफूस होती. ठाण्यामध्ये होती, कल्याणमध्ये होती, नाशिकमध्ये होती, पुण्यात होती, भिवंडीत होती. ही पक्षांतर्गत धुसफूस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळाली. अनेक ठिकाणी दोन्ही आघाड्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आपल्याला ही धुसफूस बघायला मिळाली होती. सगळ्यात जसं जसं निवडणूक चौथ्या फेरीकडे गेली तेव्हा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्याचे आरोप करण्यात आले. काही ठिकाणी कधी बँका उशिरापर्यंत उघड्या होण्याचा, कुठे पैसे वाटण्याचे आरोप झाले, कुठे पैसे पकडल्याचे आरोप झाले. वेगवेगळे ठिकाणी हे वेगवेगळे आरोप झाले आणि कधी थेट मुख्यमंत्रीच पैशांच्या बॅगा घेऊन गेला असे आरोप ठेवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगात चेक झाल्या. वेगवेगळे मुद्दे होते या निवडणुकांमध्ये. कुठले डिसायडिंग फॅक्टर असणार आहेत, कुठले मुद्दे हे सर्वाधिक चर्चेचे ठरले, कुठले मुद्दे हे टर्निंग पॉईंट ठरू शकतात, कुठले असे मुद्दे होते ज्याच्यावर खरं तर लोकांनी बघून मतदान केलं असेल. खरं तर हे सगळे मुद्दे हे आपण म्हणतोय टेम्पररी किंवा खूप त्या काळी आलेले समोरचे मुद्दे होते. याच्याही पेक्षा खरे मुद्दे कुठले होते तर खरा मुद्दा दुष्काळाचा होता, इथल्या गरिबीचा होता, बेरोजगारीचा होता. असे अनेक मुद्दे ते खरं तर म्हणायला झालं तर मुख्य प्रवाहामध्ये निवडणुकीच्या कमी दिसून आले किंबहुना दिसलेच नाही अनेक ठिकाणी. जी चर्चा होती ती या मुद्द्यांवरती होती, टीकेवरती होती, प्रतिटीकेवरती होती. कुठले कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरले, काय त्यांचा नक्की परिणाम होऊ शकतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा आपण सुरू करूया. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत अभिजित ब्रह्मनाथकर आणि आपल्यासोबत जोडले जाणार आहेत भाजपचे प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि आपल्यासोबत आणखी जोडले जाणार आहेत चरणजीत सिंग सप्रा, काँग्रेसचे प्रवक्ते. दोघांशी आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिले स्टुडिओतनं सुरुवात करतो. अभिजित ब्रह्मनाथकर आहेत, राजकीय विश्लेषक आहेत आणि सेफॉलॉजिस्ट देखील आहेत. अभिजित, तुम्हाला काय वाटतं हे सगळे मुद्दे जे आम्ही आत्ता जी दाखवले या सगळ्या मुद्द्यांचा खूप फरक पडू शकतो, पण याच्या व्यतिरिक्त मुख्य मुद्दे होते ते अनेकांचं म्हणणं की चर्चेत आलं नाही, पण एकंदरीत सगळ्यात पहिले टक्केवारी बघतात आणि आताची हे सगळे मुद्दे बघतात. काय वाटतं जेव्हा तुम्ही विश्लेषक म्हणून बघतात कुठले मुद्दे या 4 टप्प्यांमध्ये आणि आजच्या टप्प्यामध्ये क्लिंचिंग पॉईंट्स ठरू शकतात किंवा कुठले असे मुद्दे आहेत जे डिसायडर ठरू शकतात? कमलेश, यावेळेसची निवडणूक ही देश पातळीवरचे किंवा राज्य पातळीवरच्या मुद्द्यांवर झालेली नाही. ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर झाली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं निरीक्षण, या निवडणुकीमध्ये कुठल्याही एका पक्षाची किंवा नेत्याची लाट किंवा हवा नव्हती. त्यामुळे जे काही मतदान आता यावेळेस उमेदवाराला भेटणार आहे ते म्हणजे त्याचं संघटनेची ताकद, उमेदवाराचं मतदान आणि केंद्रीय पातळीवरच्या निवडणुकीसाठी जे मतदान होत आहे त्यामध्ये त्यांचा केंद्रातला नेता कोण आहे त्याच्याकडे पाहून हे मतदान होत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर येऊ. त्यातलं आता जे 3 मतदारसंघ या टप्प्यामध्ये ग्रामीण भागातले आहेत, नाशिक, दिंडोरी, धुळे, इकडं कांद्याचा मुद्दा हा अतिशय प्रभावी ठरलेला आहे. इव्हन शिरूरमध्ये सुद्धा तो मुद्दा होता, म्हणजे शिरूरमध्ये हा मुद्दा बऱ्यापैकी दिसून आला. हो, पण मी या टप्प्याचं बोलत होतो. आणि जर राज्य पातळीवरचं म्हणायचं तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये, विदर्भामध्ये शेतमालाचा भाव हा मुद्दा होता. त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता, मनोज जरंगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं त्या मराठा आंदोलनाच्याकडं सरकारची जी भूमिका आहे आणि आंदोलकांची भूमिका ही एकमेकांच्या विरोधातली होती. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता, संविधान बचावचा नारा हा दलित नेत्यांनी दिला. तो नारा मग प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभांमधून ठसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेला अमित शहा आणि नरेंद्र मोदी आले त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागलं की आम्ही संविधानात कुठलाही बदल किंवा फेरबदल करणार नाही. आणि शेवटचं मुद्दे हे स्थानिक झाल्यामुळे सगळी निवडणूक स्थानिक नेते, स्थानिक संघटन आणि उमेदवार याभोवती फिरल्या गेली. त्यामुळे यावेळेला मतदारांमध्ये उत्साह तसा कमी होता, कारण मतदारांनी बाहेर येऊन मतदान करावं असं त्यांच्यासाठी नवीन काही नव्हतं. त्यामुळे सगळे मुद्दे स्थानिक होते असं माझं मत आहे. पर्सनॅलिटीची निवडणूक होती असं म्हणतात. केशव उपाध्ये आणि चरणसिंग सप्रा आपल्यासोबत आहेत. सगळ्यात पहिले केशव उपाध्ये तुमच्याकडे येतो की पर्सनॅलिटीची निवडणूक होती. गेल्या 2 निवडणुका, 2014ची निवडणूक आणि 2019ची निवडणूक ही मोदींभोवती होती. यंदाही अबकी बार मोदी सरकार किंवा अबकी बार 400 पारचा हा नारा होता. पण तरीसुद्धा एक लार्जर पिक्चर बघायला गेलं तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक होती. पण जसं जसे टप्पे वाढत चालले
तसं तसं हे फक्त मोदींचं नाही तर देशाचं सरकार आहे किंवा देशासाठी आहे असा एक नॅरेटिव्ह होत चालला. तुम्हाला काय वाटतं, ही पर्सनॅलिटीची निवडणूक होती आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये? खरं म्हणजे मला आता अभिजितच्या काही मतांशी मी अजिबात सहमत नाही. हम्म, कारण मुळामध्ये असं आहे की ही निवडणूक जी सुरुवातीपासून झाली, आपण सुरुवातीपासून बघतोय साधारणतः ते म्हणाले की मतदान उत्साह नव्हता. असं आहे की पहिल्या 4 टप्प्यापेक्षा यावेळी 19 पेक्षा यावेळेचं मतदान हे जास्त आहे. मतदानात जर उत्साह नसेल तर मतदान जास्त झालं असतं का? नंबर 1. बरोबर. नंबर 2, आता 6 वाजलेत. आज सकाळी 7 वाजल्यापासून ज्या पद्धतीच्या रांगा लागल्या, ज्या पद्धतीचं मतदानासाठी सकाळी 7 पासून रांगा प्रत्येक मतदान बूथवर होत्या आणि आता सुद्धा बूथवरती लोकांच्या रांगा आहेत 6 वाजल्यानंतर सुद्धा. हे कशाचं लक्षण आहे? हे लोकांचा उत्साह आहे म्हणून आहे. त्यामुळे लोकांचा उत्साह या मतदानात नव्हता असं म्हणणं हे संयुक्तिक नाही. मला नक्की खात्री आहे, ज्याप्रमाणे पहिल्या 4 टप्प्यामध्ये महाराष्ट्रातलं मतदान हे 19 पेक्षा जास्त झालं, तसंच या टप्प्यात मुंबईमधलं मतदान सुद्धा 19 पेक्षा जास्त झालेलं असेल. ते उत्साह आहे म्हणून एक. दुसरं त्यातलं असं आहे की शेवटी ही निवडणूक एक मताशी एक मुद्दा मांडला पाहिजे की या निवडणुकीमध्ये लोक उमेदवार कोण हे पाहत नव्हते. लोकांनी राष्ट्रीय नेता कोण आहे, या देशाला पुढे व्यवस्थित कोण नेऊ शकतं, आणि त्या भूमिकेतनं मोदींच्या पाठीशी लोक उभे होते. अभिजित नकळतपणे तो मुद्दा म्हणाले की त्यांचा पक्ष राष्ट्रीय नेता कोण आहे त्याच्यावरती बघितलं गेलं. त्याच्या अर्थाने एका अर्थाने राहुल आणि म्हणजे मोदीवर अशाच पद्धतीचं पण पाहिजे. पण मोदीजींबद्दल लोकांमध्ये जी आस्था आत्मीयता पहिल्या 4 टप्प्यात दिसली, त्याच प्रत्यंतर आपण त्या मोदींच्या मुंबईत रोड शो झाला किंवा मुंबईतली शिवाजी पार्कची सभा ही ऐतिहासिक एका अर्थाने सभा झाली होती, या सगळ्यात आपण पाहू शकतो. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये मोदींची लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये, स्पेसिफिकली महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर याच्यामध्ये दिसू शकते. प्रत्येक वेळी आपल्याला पाहतोय प्रत्येक टप्प्यामध्ये. पुढचा या सगळ्या विषयामधला आणखीन एक महत्वाचा मुद्दा की या सगळ्या निवडणूक जवळपास 2 महिने आपण निवडणूक आज संपला, एका अर्थाने गेले 2-1 महिने आपण या सगळ्या प्रचारामध्ये आहोत. या सगळ्या टप्प्यामध्ये मोदींच्या 17-18 सभा झाल्या, 8-9 अमित शहाच्या सभा झाल्या, आणि या सगळ्यामध्ये जरी अभिजित असं वाटत असेल की काहीच अंडरकरंट नव्हता किंवा काही कुठली लाट नव्हती आणि कदाचित आणखीन काही जणांचं म्हणणं असेल, पण एक फरक लक्षात घ्या की लोक हे पाहत होते की एकीकडे विरोधी पक्ष मुद्दाच नाहीये, माझे वडील चोरले, माझा पक्ष चोरला, आमची पार्टी फोडली, या भोवती विरोधी पक्ष महाविकास आघाडी हे होती. आणि त्याच वेळी इव्हन इथे ते तर ढळढळीत दिसलं, बीकेसी मध्ये दिसलं, बीकेसी मध्ये इथे उद्धव ठाकरेंचं भाषण, बाकींचं भाषण या स्तरावरचं होतं. आणि त्याच वेळी शिवाजी पार्कवरती मोदी काय घडलं, गॅरंटी काय, पुढचं 25 वर्षाचं भविष्य लोकांसमोर मांडत होते. विकास विरुद्ध बेशिस्त किंवा शिस्त नसलेलं, योजना नसलेलं विरोधी पक्ष, अशा प्रकारची ही निवडणूक होती जी इतिहासात नोंदली जाईल. सप्राजी, पर्सनॅलिटीची निवडणूक होती असं दाखवण्यात आलं, म्हणजे तुमच्याकडनं जो काय प्रचार होत होता, तुम्ही संविधानाचा मुद्दा केला होता, पण तरी सुद्धा पंतप्रधान पदाचा चेहरा समोर इंडिया आघाडीकडे हा एक मुद्दा समोर उपस्थित केला. तुम्ही एकंदरीत हे मतदान बघितलं, खटाखट असं झालंय मतदान, की फक्त तुम्हाला वाटतं की अजूनही या गोष्टींमध्ये ही टक्केवारी थोडी वेगळी, कारण तुम्ही मधल्या काळात टक्केवारीवर पण आक्षेप घेतला होता. पर्सनॅलिटीची निवडणूक आहे? नाही, मला नाही वाटत की पर्सनॅलिटीची निवडणूक आहे, कारण ही निवडणूक गेल्या 2 निवडणुका लोकांनी पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जर आता बघितलं तर ही निवडणूक जी आहे ही मोदी वर्सेस मुद्दा होती. म्हणजे एका बाजूला भाजपनी मोदीचा चेहरा ठेवलेला आहे आणि जो विपक्ष आहे त्यांनी मुद्दे ठेवलेत, म्हणजे लोकांचे मुद्दे, महागाईचा मुद्दा, बेरोजगारीचा मुद्दा, आर्थिक विषमते, दुष्काळाचा मुद्दा, असे अनेक मुद्दे, राज्याचेही मुद्दे आणि देशाचेही मुद्दे. आणि जे यांचे नारे होते अबकी बात 400 पार, ते स्वतः नंतर विसरले. पहिल्या 1-2 टप्प्यानंतर ते विसरू लागले, कारण त्यांच्या लोकांनी चूक केलेली आहे. म्हणजे ते ज्योती मिर्झा असू द्या किंवा आनंद हेगडे असू द्या, अरुण गोविल असू द्या, असे अनेक भाजपचे नेते ते ओपनली स्वतः म्हणाले, जाहीर सभेत म्हणाले की 400 पार आम्हाला पाहिजे, कारण आम्हाला संविधान बदलायचं. तर या विषयावर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सर्वांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. आणि मोठा विषय असा आहे की पंतप्रधानाला 1 नाही 2 नाही 12-13 वेळी त्यांना महाराष्ट्रात यावं लागलं. आणि मुंबईत तर शेवटच्या 3 दिवसात 2दा पंतप्रधानांना या ठिकाणी यावं लागलं. एकदा घाटकोपर ते आले, ते रोड शो वगैरे केलं आणि परत शिवाजी पार्कला आले. म्हणजे यावरून परिस्थिती कळते की भारतीय जनता पार्टीलाही माहिती आहे, त्यांनाही कुपली झालेला आहे की पायाखालची वाळू जी आहे ती खसकलेली आहे आणि बीजेपीला या ठिकाणी महाराष्ट्रात फारसं काही भेटणार नाही आहे. त्या 48 सीट जे त्यांना एनडीएला 42 मिळालेली होती, आता हे उलट होणार आहे. ते 42
आपल्या इंडिया गठबंधनच्या हाती लागणार आहे हे त्यांनाही माहिती आहे. म्हणून ते आतमध्ये घाबरलेले आहेत आणि परत परत ते अमित शहा असू द्या किंवा नरेंद्र मोदी असू द्या किंवा इतर त्यांचे नेते परत परत ते महाराष्ट्रात आता हे दिसून येतो की फारशा भाजपाला काही हातात लागणार नाही. 42 जागा म्हणतात तुम्ही, तुमचा ठीक आहे, हा तुमचा अंदाज आहे. हा केशव येतो तुमच्याकडे. मला अभिजित करण्याच्या एक पॉईंट घेऊ द्या. हे म्हणतात की मोदी वर्सेस मुद्दा अशी आमची निवडणूक होती, मोदींच्या पर्सनॅलिटीच्या विरुद्ध आम्ही काही मुद्दे उपस्थित केले होते. पण अभिजित, खरं म्हणजे तुम्ही आता या गोष्टी जवळनं बघतात, खरंच मुद्द्यांची निवडणूक होती का? म्हणजे मला बघायला गेलं म्हणजे केशव मगाशी म्हणाले की कुठले मुद्दे होते त्यांनी त्यांच्याकडनं सांगितलं, कारण विरोधी पक्षाने काय पक्ष चोरला, वडील चोरले, हा सगळा मुद्दा उपस्थित केला. पण इकडनं काय आपल्याला फार आम्ही 10 वर्षातल्या कुठले आमचे मुद्दे होते याच्यावर मला फार फोकस होताना दिसलं नाही. म्हणजे मोदींची भाषणं असेल पण तरीसुद्धा बाकी जी आपण बघितली निवडणूक, इव्हन मोदींच्याही काही भाषणांवरती टीका झाली, मग ते सबसे ज्यादा बच्चेवाले लोक असतील किंवा अजून कुठल्या मुद्दे असतील, याच भोवती ही निवडणूक जास्त फिरली. अर्थात निवडणुकांच्या काही दिवस आधी हेच सगळे मुद्दे प्रामुख्याने समोर येतात, पण तरीसुद्धा मुद्द्यांची निवडणूक होती. अभिजित, निश्चितच यावेळेसची निवडणूक ही मुद्द्यांची निवडणूक होती. त्याचं महत्त्वाचं कारण असं झालं की 10 वर्ष भाजप सत्तेत आहे आणि त्यांच्या विरोधात एक अँटी इन्कम्बन्सी तयार होत गेली. आणि सर्वात महत्त्वाची, जर भाजप पक्षश्रेष्ठीच्या दृष्टीनं कुठली चूक झाली असं मला वाटतं, तर उमेदवार निवडताना त्यांनी केलेली जी निवड आहे ती चुकलेली असं मला वाटतं. महाराष्ट्रातही काही खासदारांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती, तशी ती उत्तर प्रदेश, हरियाणा आणि यावेळेला तर गुजरातमध्ये जाहीर झालेले 2 तिकीटं बदलावी लागले. त्यामुळे तिकीट वाटपही चुकलेलं होतं आणि मग निवडणूक मुद्द्यांभोवती आली. आपण 2014ला बघितलं तर त्यावेळेला पूर्ण जो नारा होता तो परिवर्तनाचा होता. त्यानंतर 2019ला राष्ट्रवादाची निवडणूक झालेली होती आणि यावेळेला ही निवडणूक ना राष्ट्रवादाची झाली ना राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्याची झाली, ती स्थानिक पातळीवर आली. मोदीजींचे भाषणं निश्चितच प्रभावी होते, परंतु त्या भाषणांमध्ये नवीन असं काही युवा मतदारांना किंवा वरिष्ठ नागरिकांना ते वाटत नव्हतं. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर मोदींच्या सभेंना जरूर आपल्याला गर्दी दिसून येत होती, परंतु इतर नेत्यांच्या ज्या सभा व्हायच्या, नितीन गडकरी जी असतील, राजनाथ सिंग जी असतील आणि जे वरिष्ठ नेते होते त्यांच्या सभांची संख्याच कमी झालेली होती. देश पातळीवर ज्या सर्वात जास्त सभा झाल्या त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या झाल्या, त्यांच्याच भोवती ही निवडणूक होती. आणि समोरच्या बाजूला इंडिया आघाडीने एक मात्र चांगली गोष्ट केली की कुठलाच एक नेता प्रधानमंत्री पदाचा घोषित न केल्यामुळे त्यांना ही निवडणूक मुद्द्याभोवती नेता आली. जर त्यांनी मुद्दे आणि एखादी विजन समोर ठेवली असती तर ही निवडणूक अजून रोचक झाली असती. मुद्दे बघा, तुम्ही म्हणतात मगाशी केशव, तुमचं म्हणणं होतं केशवजी की मुद्द्यांची आम्ही निवडणूक करत होतो, पण मी जसं मगाशी काही उदाहरणं सांगितले वारंवार, म्हणजे आता महाराष्ट्रात आल्यानंतर पंतप्रधानांनी भटकती आत्माचा मुद्दा उपस्थित केला, कुठल्या ठिकाणी त्यांचा मी मगाशी सांगितलं तसं मंगळसूत्राचा मुद्दा उपस्थित झाला. या सगळ्या मुद्द्यांमुळे कुठेतरी मूळ मुद्द्यावरनं इलेक्शनचा जो तुम्ही 10 वर्षात काय केलं हे सांगा असं तुम्हाला प्रश्न वारंवार उपस्थित केला गेला. 10 वर्षी सत्ता खरं तर राहिलेली आहे, म्हणजे मी त्याला तुम्ही कदाचित उत्तर तुम्ही सांगालच की 10 वर्षात सत्तेतलं तुम्ही काय त्याच्यामधले मुद्दे मांडले, पण तरीसुद्धा हे मुद्दे जास्त प्रामुख्याने इथे समोर आले. या मुद्द्यांवरती स्थानिक पातळीवर जेव्हा तुम्ही जाल त्या स्थानिक नेत्यांवर जास्त टीका झाली आणि त्या टीकेच्याच भोवती हा सगळा तुमचा इलेक्शनचा नॅरेटिव्ह राहिला आहे. काय सांगाल याच्याबद्दल? 2-3 गोष्टी मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. मला सरप्राईजने उत्तर द्यायचं आहे, पण आधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की मुळामध्ये असं आहे की मंगळसूत्राचा मुद्दा असेल किंवा आणखीन कुठला स्थानिक भटकते आत्माचा मुद्दा, मोदीजी 40 ते 45 मिनिट अनेक वेळा बोलतात, त्यातलं एक 5-7 मिनिटाचं राजकीय सोडलं तर गेले त्यांचं पूर्ण भाषण हे योजना लाभार्थी त्यांनी जे केलं गेल्या 5-10 वर्षामध्ये जे केलं त्याच त्याने ते सांगितलं. त्यामुळे मी हे करू शकतो, ही मोदीची गॅरंटी हे त्यांनी सांगितलं, हे त्यातलं. त्यामुळे एका अर्थाने विकासाचा मुद्दा, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सातत्याने बोलत होतो आणि ती जनता स्वीकारत होती, हे त्यातलं पहिलं. दुसरं असं मंगळसूत्र, आता समोरून जर तुम्ही तुमच्या अतिशय देशासाठी विघातक असलेला जर अजेंडा, जाहीरनामा जर काँग्रेस पक्ष आणत असेल तर त्यावरती भाष्य करणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी सांगितलं त्यातलं किती घातक आहे अशा प्रकारचा जाहीरनामा आणणं, हे पंतप्रधानांनी सांगणे, यात चूक काय? आणि तिसरं 10-12 सभा नाही, 17-18 सभा माननीय मोदींच्या महाराष्ट्रात झाल्या. और राहुल गांधी शेवटच्या इतक्या महत्त्वाच्या सभेला होते कुठे हजर इंडियाच्या. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये असं आहे की शेवटी नेतृत्वातला फरक आहे. नरेंद्र मोदीजींबद्दल लोकांमध्ये प्रचंड आस्था आहे, त्यांना लोकांना भेटावं असं वाटतं.
लोकांचं प्रेम आहे आणि त्यातनं जर केशव मला एक गोष्ट जोडायची आहे की तू जे म्हणतोयस निश्चितच मोदी सरकारच्या उपलब्धी तुम्ही सांगतायत ते आहेत, परंतु मोदी सरकारने यावेळेला ना जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, ना टीव्हीवर जाहिराती होत्या, ना वर्तमानपत्रात होत्या, ना होर्डिंग होते, ना कुठंच प्रचार असा दिसत होता भाजपचा. मी स्वतःच इथं डिसॅग्री करेन, मला तर खूप मोठे मोठे होर्डिंग दिसतात. मी आजचाही पेपर बघितला तर पेपरात खूप मोठी जाहिरात नाही, ती मतदानाच्या दिवशी होती. इतर तू मागचे 5-6 दिवस बघितले तर ते दिसत नाही. कमलेशजींचं म्हणणं बरोबर आहे. माझं म्हणणं उलट, अभिजातजी तुम्ही नेमकं महाराष्ट्रात होतात की नाही मला माहिती नाहीये, कारण वर्तमानपत्रात आम्ही सातत्याने याच भूमिका मांडतो. आपल्या जाहिराती आहेत, त्या जाहिराती योजनांच्या जाहिराती आहेत. नंबर 2, होर्डिंग सुद्धा होते टीव्ही जाहिरातीमध्ये सुद्धा. साधारणतः काय काय झालं तेच आम्ही सांगणार. सकारात्मक जाहिराती हाच आमचा होता. त्यामुळे मुद्द्यांवरती ही निवडणूक आम्ही काय केलं, मोदीची गॅरंटी हिच्या इलेक्शनची महत्वाची खूण होती, या महत्वाचं हे होतं, त्यामुळे तो मुद्दाच नाही, आम्ही करतोच आहोत. प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहुल गांधी कुठे होते. राहुल गांधी, आता दुःख सप्राईज दुःख स्वाभाविक आहे की राहुल महाराष्ट्रात, मला सगळं महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं म्हणे नको बाबा इथे काहीतरी घोळ करतील, त्यामुळे राहुल गांधी सभा नको आम्हाला, असं कुठे सांगितलं. पुण्यामधल्या राहुल गांधी सभेला 4-4:30 जाहीर सभा होती, मग ती 6:30 करावी लागली, लोक पहिला जमली नाहीत. इथपर्यंत काही काही चर्चा आम्ही ऐकल्या. ठीक आहे, तो त्यांच्या काँग्रेस पक्षातला प्रश्न आहे. पण जर लोकांना मोदीजींना भेटायचं असेल आणि मोदीजी स्वाभाविकपणे त्यासाठी येत असतील तर मला असं वाटत नाही की यामध्ये आक्षेपाचं कारण नाही. आणि शेवटी असं आहे, कुठल्याही अगदी क्रिकेट, आता क्रिकेटचा IPL चालू आहे, क्रिकेटच्या भाषेमध्ये तुमचा सर्वोत्तम बॅट्समन जास्तीत जास्त ओव्हर खेळला पाहिजे, हा सगळीकडचाच एक तो पण नियम असतो. आता काँग्रेसकडे राहुल गांधी सारखा वारंवार बाद मध्येच होणारा प्लेअर तरी त्याला पिंच हिटर म्हणून पाठवायचा प्रयत्न केला जातो. तो नाईलाज आहे, त्याला पर्याय नाही. पण राहुल गांधी या सगळ्याच्यामध्ये कुठे होते, किती मुलाखती दिल्या राहुल गांधींनी, एकही मुलाखत माझ्या पाहण्यात नाही आली. राहुल म्हणजे इतर फार त्यांच्या गप्पा सगळ्या चालतात, राहुल गांधी मीडियाशी बोलतात, अमुक तमुक. असं आहे की काँग्रेसनी चुकीची धोरणं आखली, जाहीरनामा चुकीच्या पद्धतीने आणला, तर त्याच्यावरती टीका करणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. ती भारतीय जनता पार्टी आम्ही करणार आणि बाकी आमचा फोकस हा पूर्णपणे विकासाची भूमिका या पद्धतीने मांडत होतो. 4 तारखेला कमलेशजी आपण पुन्हा चर्चेत भेटणार असू, त्याचे प्रसाद दिसतील. नाही, सप्राजी 2 मुद्दे त्यांनी तिथे मांडलेले आहेत. पंतप्रधान जशा मुलाखती देत होत्या तशा मुलाखती राहुल गांधींनी दिल्याने हा एक मुद्दा. पण ठीक आहे, तो त्यांच्या चॉईसचा प्रश्न. पण राहुल गांधी कुठे आहेत हा त्यांचा एक मुद्दा आहे. आणि तुम्हाला पण मगाशी त्याला काहीतरी काउंटर पॉईंट मांडत होता सप्राजी, राहुल गांधी कुठे होते महाराष्ट्रात, ते फार दिसले नाही. विषय असा आहे की राहुल गांधी पॅन इंडिया करत होते आणि राहुल गांधी आता येऊन गेले होते ना, ती भारत जोडो न्याय यात्रा होती तेव्हा ते या ठिकाणी होते. मेनका गांधी आल्या, खडगे साहेब आले, त्यांनी सभा घेतल्या. विषय हा आहे की या निवडणुकीमध्ये भाजपा जी आहे ती राहुल गांधीच्या पिचवर खेळायला आली. आमच्या न्यायपत्राचा जो आमचा घोषणापत्र होता त्या घोषणापत्रावर अनेक भाष्य केले. ते पंतप्रधानांनी जे मुद्दे नाहीत त्या न्याय त्यामध्ये सूत्राचा उल्लेख नाही, त्यामध्ये काय ते काही उल्लेख नाही. सप्राजी तुमचा थोडासा लोकांना परत मांडले. तर मी पंतप्रधानाचा आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी आमचा जो न्यायपत्र आहे त्याला प्रसिद्धी दिली आणि जवळजवळ 90 लाखाच्या वर ते डाउनलोड झालेत आमचे न्यायपत्र. ते पंतप्रधानाचा मी आभार व्यक्त करू इच्छितो. यांच्याकडे प्रसिद्धी तुला चांगली वाटत असेल तर चांगलं आहे बाबा, कुठेच नव्हते हो, मी बोलला नव्हता हो. असं मग डिबेट वेगळी होईल. केशव, मला हसू आलं की आपण आपण सलग बोला. त्यांचा मुद्दा होता पूर्ण. केशव तुमच्याकडे येतो, मी केशवजी तुमच्याकडे येतो. सप्राजींना आपला मुद्दा पूर्ण करू द्या. सलग बोला. ऐका, यांच्याकडे मुद्दे नव्हते. स्वतःच्या घोषणापत्र एकही शब्द बोलले नाही आणि चुकीचे शब्द जे आहेत ते आणून हे काँग्रेस पक्षाचा न्यायपत्र आहे, घोषणापत्रामध्ये हे उल्लेख आहे, हे पंतप्रधानांनी प्रचार करण्याचा प्रयास केला. लोकांना माहिती आहे, लोकांनी डाउनलोड केले. ते 90 लाख लोक आहेत, ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, ज्यांनी डाउनलोड करून वाचलं आणि लोकांनी वाचलं आणि बघितलं की हे पंतप्रधान उघडपणे ते खोटं सांगतात. आणि जो पंतप्रधान स्वतः, तुम्ही लोक अमित शाह बोलले की वो तो हमारा जुमला था पहले बोले, तर आता हे पंतप्रधान 10 वर्ष जुमले बोलले, खोटं बोलले, सध्याही खोटं बोलतात. हा लोकांना चिड आहे. लोक मतदानासाठी बाहेर पडतात. पण आजच्या जो मुंबईमध्ये नियोजन पाहिलं किंवा भिवंडीमध्ये किंवा त्यांची जी बातमी येत आहे की त्या ठिकाणी
जे तुमचे इलेक्शन कमिशनचे लोक आहेत त्यांची दिरंगाईमुळे हे प्रॉब्लेम झालेला आहे. लोक रांगा लागलेली आहेत त्या 2.5 तास लागले एक मतदान करायला. आता 4-4 तास लोकांना उन्हात उभा राहावं लागलं. याकडे लक्ष द्यायचं आहे ना. इलेक्शन कमिशनची कुठे ना कुठे दिरंगाई आहे. तो विषय पण बघण्यासारखा आहे. तर एक तर नरेंद्र मोदी मुद्दे आणि इलेक्शन कमिशन का दिरंगाई दाखवत आहे हे मोठे विषय आहेत. यावर चर्चा झाली पाहिजे. ठीक आहे. सप्राजी म्हणतात की अजूनही काय तिथे दिरंगाई झाली, त्यांचा तो तिथे मुद्दा त्याने तिथे मांडला. पण मी आता एक छोटंसं अपडेट देतो प्रेक्षकांना. सायन प्रतीक्षा नगर इथे अजूनही मतदारांची लाईन आहे आणि तिथे त्यांना सांगण्यात आलं निवडणूक अधिकाऱ्यांकडून की जे लोक 6च्या आधी रांगेत आलेत त्यांना मतदान करू दिलं जाईल. किती वाजेपर्यंत चालेल माहीत नाही. मला मुद्दा घ्यायचा तर खरं तर अंतर्गत दुसपुशीचा, पण त्याला आता मी नंतर जाईल त्या मुद्द्याकडे. दुसरा मुद्दा मला एक महत्त्वाचा आहे. मुंबईतले आपल्याकडे दोन्ही प्रमुख जे आपले पक्षाचे प्रतिनिधी आहेत केशव उपाध्यायजी, राज ठाकरेंना शेवटी मुंबईत घ्यावं लागलं. मराठीचा मुद्दा खूप जास्त प्रकर्षाने मुंबईत क्लिक होऊ शकतो अशी अनेकांची धारणा होती, त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेतलंय. आजही सकाळपासून ज्या मुंबईतला करंट स्पेसिफिक टॉपिकला बोलतोय, मुंबईत अनेक ठिकाणी मराठी बहुल भागांमध्ये किंवा मुस्लिम बहुल भागांमध्ये मतदान मुद्दाम स्लो चालू असे आरोप केले जातात. हा भाग वेगळा, पण याच्याशी जोडलेला आहे मराठीचा मुद्दा. महाविकास आघाडीने 6 उमेदवार मराठी देणं, ह्या सगळ्या मुद्द्यांचा तुम्हाला वाटतं की राज ठाकरे सोबत आल्याने हा मुद्दा तुम्ही नलिफाय करू शकाल? प्रश्न असा आहे की मराठीचा मुद्दा महत्वाचा आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी मुंबईतली जनता हेही जाणून होती की या सगळ्या जो काही आपले प्रश्न आहेत, मग तो मराठीचा मुद्दा आहे, मराठीची अस्मिता आहे, हे सगळं जपण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते मोदींच्या नेतृत्वाखाली होऊ शकेल. नंबर 1. नंबर 2, राज ठाकरेंच्या येण्याने नक्कीच महायुतीला त्याचा पाठिंबा मिळाला, त्याचा सपोर्ट मिळाला. एक मोठा मतदार महायुतीसोबत येईल असा मला पूर्ण विश्वास आहे. पण जणू काय त्याच्यामुळे काय आम्ही नल्ला करायला चाललोय की आमच्यासोबत मराठी मतदार असते अशा प्रकारच्या मिथकातून मीडियानी बाहेर पडण्याची गरज आहे. 2 उदाहरणं पहिल्यांदा देतो की मुळामध्ये 2019ला सुद्धा ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी सुद्धा तेव्हाच्या शिवसेना जी होती आताची उबाठा, याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे आमदार जास्त निवडून आले होते. मराठी मतदार भारतीय जनता पार्टीने मतदान करतो म्हणून ते आले होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. किंबहुना महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा ज्यावेळी 17 झाल्या होत्या त्याच्या आधीच्या, त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्यावेळची म्हणजे आताची उबाठा यांची युती नव्हती, तरी सुद्धा त्यांच्या बरोबरीने 82 आणि 84 जागा, म्हणजे 82 जागा भाजपला आणि तेव्हाच्या उबाठ्याला 84 जागा, हे मराठी मतदान हे भारतीय जनता पार्टीला होतं. त्याच्यामुळेच हे जागा इतके मिळू शकतात. त्यामुळे या मिथकातून जणू आता सगळी मतं तिकडेच चालली आहेत, अशा मिथकातून मराठी माध्यमांनी बाहेर पडण्याची गरज आहे. 4 जीवनात त्याचा आपल्याला प्रत्यंतर येईल. आता महाविकास आघाडीने मराठी द्यावेत की नाही हा काही त्यांचा प्रश्न आहे त्यामध्ये, पण मुळामध्ये असते की देशाच्या प्रश्नावर निवडणूक होती, देशाच्या मुद्द्यांबाबत निवडणुका होती आणि देश स्थिर प्रगती, आणि प्रगती ही कुठल्या एका विशिष्ट भाषिकाची नसते. प्रगती ही सर्वांसोबत सगळ्यांची असते. भाजप आले म्हणजे अमुक एका समाजाची प्रगती असं नसतं, तर प्रगती चक्र सगळ्यांना सोबत घेऊन जात असतं. त्यामध्ये मराठी असतो, बाकी नॉन मराठी असतो, सगळे असतात. हे मराठी जनता सुद्धा जाणते आणि म्हणून मराठीसाठी मराठी मतदार सुद्धा माननीय मोदींच्या पाठीशी उभा राहायला आपल्याला दिसेल. तर 4 तारखेला आपल्याला दिसेल. ठीक आहे. तुमच्याकडनं एक प्रयत्न झाला सप्राजी, एक मुंबईत एक आम्ही नवीनच टर्मिनॉलॉजी ऐकतोय की मामू कन्सॉलिडेशन, मामू फॅक्टर, की मराठी आणि मुस्लिम मतदारांचं कन्सॉलिडेशन. मुंबईत जवळजवळ 38% मराठी मतदार आहे, 19% मुस्लिम मतदार आहे. याच्यासाठी विशेष करून मुस्लिम मतदारांवरनं उद्धव ठाकरेंना आणि तुम्हालाही बऱ्याच टीकेला सामोरे जावं लागलं. फतवे निघतात तुमच्यासाठी, तुमचाही याच्यावरतीच भर असणार आहे. तुम्ही या टीकेला कसं उत्तर द्याल? नाही, ते बघा, मराठी, मुस्लिम आणि सर्व इतर जे काही भाषाचे लोक उत्तर भारतीय राहतात किंवा गुजराती राहतात, ते सर्वांनी या ठिकाणी, मी काय सुरुवातीमध्ये सांगितलं की ही निवडणूक जी आहे ती मोदी वर्सेस मुद्दा, आम्ही मुद्दे मांडलेले आहेत आणि ते जनतेचे मुद्दे आहेत. ते मुस्लिम लोकांचे तेही मुद्दे आहेत, जैन लोकांचे, गुजराती लोकांचे ते मुद्दे आहेत, उत्तर भारतीयांचे ते मुद्दे आहेत. आमचा जो प्रचार होता तो मुद्द्यांवर होता. आणि बघा, भारतीय जनता पार्टीची लाचारी पहा की त्यांनी स्वतःचे 105 आमदार असल्यावर किंवा शिंदे गट सोबत आहे किंवा अजितदादांचा गट यांच्या सोबत आहे, तरी यांची लाचारी बघा. यांना राज ठाकरेचा पक्ष लागला ज्यांच्याकडे एकच आमदार आहे आणि तोच राज ठाकरे, म्हणजे भाजप. राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारला होता. या राज ठाकरेंनी स्वतः आवाहन केलं होता प्रदूषण असल्यावर जैन मतदाता जे होते ते जैन मंदिराच्या बाहेर ते कोंबडीच्या दुकानं लावणार, हे राज ठाकरे. केशव, तुमचा आवाज केशव उपाध्याय व्यवस्थित येत नाही, तुम्ही काहीतरी मुद्दा म्हणतात. आचारी शब्द मला वाटतं मी आचारी, त्याला मराठी माहित नाही तर मराठी. अरे घाबरू नका, अरे घाबरू नका, घाबरू नका तुम्ही. असं नाही, व्याकुल होऊ नका. नाही, असं होऊ नका. हो, तुमची लाचारी दिसते,
तुमची लाचारी दिसत आहे. अरे केशव, ही तुमची लाचारी आहे. जे मध्ये मध्ये बोलता ही तुमची लाचारी आहे, बाकी काय नाही. लोक पण पाहतात. अरे लोक पाहतात. केशव उपाध्याय तुमचा आवाज येत नाहीये. केशव उपाध्यायांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. केशव तुमचा आवाज येतो, पण ठीक आहे, मला थोडं इथे इंटरव्ह्यू करावं लागेल. ठीक आहे, बघा असं आहे. एक मिनिट दोघांना. केशवजी तुमचा आवाज येत नाही तुमच्या नेटवर्कमुळे. केशवजी तुमचा आवाज नेटवर्कमुळे येत नाही. चरणजी, हा मुद्दा वेगळा आहे. मला जाता आपल्याला वेळ संपत आला इथे. अभिजित, हा मुद्दा आहे. मी म्हटलं की मराठी मतदार, मुस्लिम मतदार हा खूप मोठा फॅक्टर इथे असणार आणि त्याच्यावरून खूप टीका झालेली आहे. मुंबईत शिवसेना, 2 शिवसेना खरं तर हा निर्णय असणार आहे, कल असणार आहे खरं तर, की नक्की शिवसेना कोणाची. कारण आपण किती जर नाही म्हटलं तरी लोक ज्या प्रकारे कल देतील त्याच्यावरनं हा निष्कर्ष नक्कीच काढला जाईल या निवडणुकांमध्ये, की लोक कुठल्या शिवसेनेच्या बाजूने, उबाटाच्या बाजूने आहेत की शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने. या सगळ्या म्हणजे फक्त मुंबईच नाही तर जिथे जिथे शिवसेनेचं प्राबल्य राहिलं त्या पूर्ण मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रामध्ये सुद्धा. थोडक्यात टू एंड, आपल्याला शेवटाकडे जाताना या सगळ्या निवडणुकीचा जर आपल्याला क्रक्स काढायचा, जर निचोड काढायचा आपण ज्याला म्हणतो हिंदीमध्ये, तर हा काय निचोड निघू शकतो? या निवडणुकांचा निकाल महाराष्ट्रातला काय दर्शवू शकतो? कमलेश, 2019 विधानसभेनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर निवडणूक होते आहे आणि मागच्या 5 वर्षात इतकी उलथापालथ झाली आहे. 2019ला जे मित्रपक्ष होते ते आज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. म्हणजे 2019ला जे कौरव होते ते आता विरुद्ध बाजूला आहेत. म्हणजे कौरव पांडव असे. तुम्ही कोणाला प्लीज कौरव पांडव इथे म्हणू नका. कोण उदाहरण देतो, हा प्रश्न नको. ठीक आहे, जे या बाजूला ते या बाजूला गेले असं आपण म्हणूया. कारण मग दोघंही आपापसात क्लेम करतील इकडचे, दोघेही आपल्या म्हणते आम्हीच पांडव आहोत, त्यामुळे त्याच्यात आपण जाऊया नको. बरं कमलेश, थोडी सुधारणा करतो त्यात. एक तर नेत्यांनी आपल्या भूमिका बदलल्या, युत्या आघाड्या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने झाल्या, त्याला नीती नियम मूल्य हे काहीही राहिलेलं नाही. आणि सर्वात शेवटी जेव्हा निवडणुकीला सामोरं जात असताना भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उभाटा गट, अशी ही जी लढाई झाली आहे. त्यामुळे मतदार हे संभ्रमात आहेत कोणाला मतदान करायचं. तरीही कोकणी मतदार, मुंबईतला मतदार हा यांनी जे ठरवले त्या पद्धतीने ते मतदान करतायत. विदर्भात जो परंपरागत मतदार आहे त्यांचं मतदान आहे. असं सगळं चित्र विचित्र आघाड्या. निचोड आपला वेळ संपला. निचोड एवढाच आहे की या वेळेसची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये दिशादर्शक ठरणार आहे की ज्याच्या सर्वात जास्त जागा येतील त्यांना विधानसभेचा ऍडव्हान्टेज राहील. त्या दृष्टीनं मी ही लोकसभा निवडणूक. एक शेवटचं वाक्य सांगतो. म्हणजे मला इथं असं म्हटलं जात आहे 77 नंतर ज्याने मुंबई जिंकली त्याने देश जिंकला. काय वाटतं? असं अगदी बरोबर आहे. मुंबईमध्ये ज्या ज्या वेळेला एकतर्फा निवडणूक झाली आहे, कधी 5-1, 6-0 त्या बाजूलाच गेलं तर त्याची सत्ता केंद्रात आलेली आपण पाहिली. या वेळेला मात्र मला तसं दिसत नाही. पण ठीक, काय आपण त्याच्यावर नंतर की काय की हा निकाल ठरणार का महत्वाचा. वेळ आपली संपलेली आहे, पण 1 तारखेला आपण सगळे पुन्हा भेटूया. कारण 1 तारखेला सगळ्या निवडणुका संपलेल्या असेल आणि तेव्हा एक्झिट पोल सगळ्यांच्या समोर येतील. नक्की तेव्हा काय होतं तेव्हा आपण ही चर्चा पुन्हा करणार आहोत. 1 तारखेला भेटून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 तारखेला आता लक्ष सगळ्यांचं त्या महत्त्वपूर्ण निकालाकडे असणार आहे. काय निकाल येत आहेत, देशासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक असं अनेक जण म्हणतात. खरंच तशी आहे का? किंवा ज्या प्रकारे पिक्चर तयार केला गेला त्याच्याप्रमाणे एक आपल्याला डिवायडेड किंवा पोलराइज वातावरण दिसलं होतं का? किंवा अबकी बार 400 पारचा नारा दिला गेला आहे, त्या दिशेने निवडणूक गेली का? या सगळ्या गोष्टी आता आपल्याला कळणार आहेत 4 तारखेला. काय म्हणतात ते, तब तक इंतजार कीजिए, तेव्हा सगळा समोर सगळा पिक्चर येईल. आता तुर्तास या विशेष चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. बघत राहा झी 24 तास.